तुम्हाला करायचं काय हे माहिती नाही. कुठल्या प्रोफाईलमध्ये करायचं हे माहिती नाही. मार्केटचा ट्रेंड बघतो आपण. अरे टेस्टिंगमध्ये खूप जण जात आहे, आपण टेस्टिंगकडे जातो. डेव्हलपमेंटला जात आहे, डेव्हलपमेंटकडे जातो. कोडिंगमध्ये आहे नाही, आपल्याला कोडिंग नाही. सपोर्टमध्ये करायचं, सपोर्टमध्ये नाही. कोणत्या प्रोफाईलमध्ये पॅकेज जास्त आहे, कोणत्या प्रोफाईलमध्ये ओपनिंग जास्त आहे, त्यामुळे आपण खरे कन्फ्यूज आहोत. त्या प्रोफाईलमध्ये की फॅक्टर आहे 2026चा AI स्किल्स. तुम्हाला AI इंजिनियर बनायचं नाही, तुम्हाला AIचा कुठला प्रोजेक्ट करायचा नाही किंवा नाही. तुमच्या प्रोजेक्टमध्ये, तुमच्या टूलमध्ये, तुमच्या डेली वर्कमध्ये काय काय AIचा यूज केलेला आहे ते तुम्हाला रिझ्यूमवरती मेन्शन करायचं आहे. कारण हेच एक की फॅक्टर आहे तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट होण्याचा 2026 मध्ये. 2026 मध्ये IT मध्ये एंट्री करायची आहे. मला कोडिंग येत नाही, माझं कम्युनिकेशन वीक आहे, माझा करिअर गॅप आहे आणि मी ॲज अ फ्रेशर म्हणून IT मध्ये एंट्री करू शकत नाही. तर मला IT मध्ये एंट्री मिळेल का? हो, IT मध्ये एंट्री तुम्हाला मिळू शकते. बट तुमचं डायरेक्शन रॉंग आहे. तुमचा प्रॉब्लेम काय आहे, तुमचे इश्यूज काय आहेत आणि तुम्ही कुठे लॅक करताय, हे आज आपण इन डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की 2026 मध्ये हे पॉसिबल आहे का, की तुम्ही IT मध्ये एंट्री करायची आहे आणि तुम्हाला होईल का? तर सगळ्यांच म्हणजे खूप मुलं आहेत की जे आता कन्फ्यूज आहेत. डायरेक्शन नाहीये त्यांना. प्रॉब्लेम स्किल्स म्हणजे काय आहेत बाबा, आपले प्रॉब्लेम काय आहेत, आपल्याकडे काय वीकनेस आहे हे माहित नाहीये. त्यानंतर डायरेक्शन चुकीचं आहे. असं नाहीये की बाबा स्किल प्रॉब्लेम आहे किंवा तुम्ही स्टडी करत नाहीये किंवा काही नाहीये. डायरेक्शन चुकीचं आहे. तुम्हाला करायचं काय हे माहित नाही. कुठल्या प्रोफाईलमध्ये करायचं हे माहित नाही. मार्केटचा ट्रेंड बघतो आपण. अरे टेस्टिंगमध्ये खूप जण जात आहे, आपण टेस्टिंगकडे जातो. डेव्हलपमेंटला जात आहे, डेव्हलपमेंटकडे जातो. कोडिंगमध्ये आहे नाही, आपल्याला कोडिंग नाही. सपोर्टमध्ये करायचे, सपोर्टमध्ये नाही. डेव्हऑप्समध्ये करायचे, डेटा अनालिस्टमध्ये करायचे. हर एक गोष्टीमध्ये आपल्याला कन्फ्युजन आहे. आपल्या आजूबाजूचं जे सर्कल आहे का, ते आपल्याला सारखं डिस्टर्ब करत राहतं की आपल्याला करायचं काय आहे, कोणत्या प्रोफाईलमध्ये पॅकेज जास्त आहे, कोणत्या प्रोफाईलमध्ये ओपनिंग जास्त आहेत. त्यामुळे आपण खरे कन्फ्युज आहोत. फ्रेशरला ओपनिंग नाहीये, एक्सपिरियन्सला ओपनिंग नाहीये, फेक एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, कम्युनिकेशन कडे लक्ष द्यायचं नाही, जॉब रेडी व्हायचं नाही, डायरेक्ट अप्लाय करायचं, रॅन्डम अप्लाय करायचं. हे सगळ्या गोष्टी आजचे जे कॅन्डिडेट आहे ना ते फेस करताय. त्यामुळे IT मध्ये तुम्हाला एंट्री होणं खूप अवघड जाते. लास्ट 1 इयर, लास्ट 2 इयर, लास्ट 3 इयर्स पासून पण लोक करताय, पण त्यांना जॉब मिळत नाही आणि याच गोष्टीसाठी मिळत नाहीये. तर मिस्टेक तुम्ही आधी समजून घ्या. सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या मिस्टेक काय काय आहेत. रॅन्डम कुठलेही तुम्ही कोर्स करता. कोर्स झाल्यानंतर असं वाटतं की आता मी IT मध्ये जॉब करण्यासाठी रेडी आहे. प्रोजेक्ट कुठल्याही प्रोजेक्टवरती तुम्ही काम करत नाहीयेत. कुणीच प्रोजेक्टवरती एक काम करत नाहीये. प्रॅक्टिकल प्रोजेक्टवरती कुणीच काम करत नाही. एखाद्याला जर मी प्रोजेक्ट विचारला सांगायचा, तर तो प्रोजेक्ट सांगत बसतो. त्याचे रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी काय त्याच्या त्या प्रोजेक्टमध्ये इनपुट दिलं आहे किंवा काय आहे ते कोणालाच काय माहित नाही. कुठल्या फ्रेमवर्कवरती काम केलंय काहीच माहित नाही. कुठला एखादा प्रोग्राम लिहायला दिला तर प्रोग्राम लिहिता येत नाही. अजिबात नाही. कम्युनिकेशन तुम्ही इग्नोर करताय. कम्युनिकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, की फॅक्टर आहे. IT मध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुम्ही अप्लाय कसं पण करताय. तर हे पण एक की फॅक्टर आहे, की तुम्ही जर अप्लाय प्रॉपर नाही करत तुम्हाला कॉल्स पण येणार नाहीयेत. मग आता हे झाले तुमचे प्रॉब्लेम, तुमचे इश्यूज, तुम्ही जे कन्फ्यूज आहात हे तुम्ही पिन पॉइंट केलं, ठीक आहे. बट आता प्लॅन ऑफ ऍक्शन काय पाहिजे? तुम्हाला जर IT मध्ये खरंच एंट्री करायची आहे 2026 मध्ये, त्याचा की फॅक्टर आहे तुमचं डायरेक्शन, तुमचा प्लॅन ऑफ ऍक्शन. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला चूज करायचे की तुम्ही कुठल्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला जायचं आहे. टेस्टिंगमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये, डेव्हऑप्समध्ये, डेटा स्ट्रक्चर, डेटा अनालिस्ट, डेटा सायन्स, तुमची एक फील्ड, SAP ज्या पण फील्ड असेल ना ती फील्ड निवडा. परत परत आपल्याला फील्ड चेंज करायची नाहीये. त्याच फील्डमध्ये कोर्स करायचा आहे, त्याच फील्डचा प्रोजेक्ट करायचा आहे, त्याच फील्डचं आपल्याला जॉब, आपल्याला रिझ्यूम बनवायचा आहे. ATS फ्रेंडली रिझ्यूम बनवायचा आहे. प्रॉपर इंटरव्ह्यू रेडी व्हायचा आहे. मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे आहेत. त्यानंतर तुमचा जो अप्लाय करायचा आहे प्रॉपर. आणि तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट, जेव्हा तुमचा रिझ्यूम ज्या पण प्रोफाईलमध्ये होईल ना, त्या प्रोफाईलमध्ये की फॅक्टर आहे 2026चा AI स्किल्स. तुम्हाला AI इंजिनियर बनायचं नाहीये, तुम्हाला AIचा कुठला प्रोजेक्ट करायचा नाही किंवा नाही. तुमच्या प्रोजेक्टमध्ये, तुमच्या टूलमध्ये, तुमच्या डेली वर्कमध्ये AI इन्क्लूड करायचं आहे. आणि ते जे AI इन्क्लूड केलं आहे, तुमचं जे पण असेल, ChatGPT असेल, Copilot असेल, जो पण तुम्ही टूल यूज करणार आहेत ना, त्या टूलचं तुम्हाला रिझ्यूमवरती मेन्शन करायचं आहे, की हां, या टूलवरती, या टेक्नॉलॉजीवरती हे ओपन AI आम्ही यूज केलेलं आहे माझ्या प्रोजेक्टमध्ये किंवा काय-काय आणि काय-काय AIचा यूज केलेला आहे, ते तुम्हाला रिझ्यूमवरती मेन्शन करायचं आहे. कारण हेच एक की फॅक्टर आहे तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट होण्याचा 2026 मध्ये. विदाऊट AIचे तुम्हाला
म्हणजे तुम्ही असं एक्सपेक्ट करत असाल की यार नाही मला आता एआयचं काही येत नाहीये किंवा मी काही नाही, कोणालाच काही असं नाहीये की एक्सपर्ट नाहीये. तुम्ही जे यूज केलंय, जे तुम्ही यूज करताय टेक्नॉलॉजी, जे तुम्ही ओपन एआय यूज करताय ते तुमच्या रिझ्यूम वरती मेन्शन असलं पाहिजे. प्रोजेक्टच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुमचं मेन्शन असलं पाहिजे की मी एआय वरती काम केलेलं आहे. तरच तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जो तुम्ही स्टडी करताय, कितीही तुम्ही स्टडी करा, जॉब रेडी आहात का नाहीये हे मॉक इंटरव्ह्यू दिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीये. तर मॉक इंटरव्ह्यू सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. जेवढे जास्त तुम्ही मॉक इंटरव्ह्यू द्याल, जेवढे जास्त तुम्ही फीडबॅक घ्याल, जेवढे जास्त स्वतःला तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स, तुम्ही जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते तुम्ही त्यावरती काम कराल ना, तर तुम्ही मध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल. आय टी मध्ये जॉब मिळणं येस डिफिकल्ट आहे, पण एवढं पण डिफिकल्ट नाहीये की जे मार्केटमध्ये ट्रेंड चालू की नाही आय टी मध्ये जॉब मिळू शकत नाही आता, असं नाहीये. ओपनिंग्स आहेत. ओपनिंग्स कशा आहेत, ज्या अपस्किलिंग, जे मुलं अप टू डेट आहेत, जे मुलं एआय वरती काम करताय, जे मुलं, असं नाहीये म्हणत मी तुम्हाला एआय इंजिनियर वरतीच फक्त जॉब आहेत. तुम्ही टेस्टिंग मध्ये आहात तर तुम्ही टेस्टिंग मध्ये एआय इन्क्लूड करा आणि सांगा की मी जे काही टेस्ट केसेस आहे, जे पण काही आहे जनरेशनला मी एआय यूज करतोय, कोडिंग साठी मी एआय यूज करतोय. तुम्हाला आता कोड लिहायला कोणीच लावणार नाहीये. इंटरव्ह्यू पुरता तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी तुम्हाला कोडिंग येणं इम्पॉर्टंट आहे. पण तुम्हाला असं काहीच नाही की कंपनीजमध्ये तुम्हाला कोड लिहायला बसवणार आहेत आता. एआय तुमचं सगळं काम करत आहे. जो तुम्हाला फक्त इथे रिव्ह्यू करायचा आहे कोड, जो कोड जे फंक्शन्स कोड आहे का व्यवस्थित आहे का तो बघायचा आहे. चॅट जीपीटी आहे, आता परत क्लाउड आलेला आहे. क्लाउड पण खूप म्हणजे तुमचा प्रोजेक्ट पण तो बनवून देतोय. फक्त तुम्हाला बघायचं आहे की ते प्रॉपर आहे का नाही. या गोष्टी तुम्हाला अपस्किलिंग करणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट की आय टी मध्ये जर तुम्हाला एंट्री करायची असेल 2026 मध्ये, तर तुम्हाला एक बोल्ड पॉईंट सांगतो, तुमचं अपस्किलिंग, कम्युनिकेशन स्किल, तुमचे निगेटिव्ह पॉईंट्स, जॉब रेडी, रॅन्डम कोर्सेस करू नका. कुठलेही रॅन्डम कोर्सेस करू नका. प्रॉपर कोर्स करा आणि त्याचा प्रॅक्टिकलमध्ये इंटरव्ह्यू द्या आणि प्रोजेक्ट एक्सप्लेन करा. फ्रेमवर्कवरती काम करा. कम्युनिकेशनला इग्नोर करू नका. या गोष्टी जर तुम्ही केल्या तर 2026 मध्ये तुम्हाला जॉब मिळवण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. हे इतकं इम्पॉर्टंट आहे ना, त्या गोष्टी तुम्हाला खरंच इम्पॉर्टंट आहेत. आणि फायनल सांगतो, डिस्ट्रॅक्शन करू नका. कुठलीही तुम्ही जर टेस्टिंग मध्ये गेला तर टेस्टिंग मध्येच जा, डेव्हलपमेंट मध्ये गेला तर डेव्हलपमेंट मध्ये जा, डेव्हॉप्स मध्ये गेला तर डेव्हॉप्स मध्ये जा. आज तुमचा मित्र म्हणतो यार मला डेव्हॉप्स मध्ये 10 लाखात पॅकेज भेटले, मग लगेच तिकडे जाणार. या याच्याने काय होणार, तुमचं कुठलं स्किल स्ट्रॉंग नाही होणार आणि तुम्हाला जॉब मिळायला खूप लेट होणार. हर एक जणाची स्किल्स, हर एक जणांचं प्रोफाईल डिफरंट आहे. टेस्टिंग मध्ये पण तेवढेच म्हणजे पॅकेज चांगलं आहे, डेव्हलपमेंट मध्ये पण तेवढंच पॅकेज आहे. पण असं नाही की डेव्हलपमेंट मध्ये पण खूप जणांना सगळ्याला पॅकेज भेटते. ज्याचे स्किल्स चांगले आहेत, ज्याचे टेक्नॉलॉजी चांगले आहेत, त्यांनाच जॉब मिळतो, त्यांनाच चांगलं पॅकेज भेटतं. सो तुम्ही ज्या फील्डमध्ये आहेत त्या फील्डमध्ये स्ट्रॉंग व्हा, तुम्हाला पण जॉब नक्की मिळेल. ओके, सो येस, तुम्हाला 2026 मध्ये जॉब मिळेल. व्हिडिओमध्ये जेवढं डिस्कस केलंय, प्लॅन ऑफ ऍक्शन करा, प्लॅन करा, छोटे छोटे प्लॅन करा, टार्गेट मोठं ठेवा, तुम्हाला जॉब नक्की मिळेल. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे जे पण डाऊट्स असेल ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल आणि तुमचे डाऊट रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.